एव्हरीवन, 6th स्टँडर्ड मराठी 2 नंबर चैप्टर चिमनीचे करंट। इसे टेक्स्ट बुक में जितना क्वेश्चन आंसर है आकृती पूर्ण करा, परिणाम लिहा, विचार व सांगा, तुम्ही काय करल और चर्चा करो। इसका क्वेश्चन आंसर मैं नोटबुक में लिखी हूँ। तो आकृती पूर्ण करा में क्या है, चिमनी शहरापासून दूर राहतो तो ठिकाणे, उसका ठिकाणे क्या, खेड्यापाड्यात, जंगलात और शेतात। परिणाम लिहा, परिणाम लिहा पहले क्या है, माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या। ठीक है, उसका आंसर है चिमण्यांच्या घरटी बांधण्यासाठी जागा उरली नाही आणि त्या शहरापासून दूर गेल्या। 2 नंबर, आजीवानी शेतात नैसर्गिक खते वापरली। शेतात धान्य चांगले आले, चिमण्या व इतर पक्ष्यांना अन्न आणि राहण्यासाठी जागा मिळाली। फिरे विचार करा व सांगा, पंछी नसतील तर काय होईल, तुमचे मत सांगा। पर्यावरणाचा समतोल बिघडेल, कीटकांची संख्या वाढेल, निसर्गाचे सौंदर्य कमी होईल। 2 नंबर में है, पाठातील खालील वाक्यातून तुम्हाला काय समजले। चिमणी आहे तर फक्त ती शहरापासून लांब गेली आहे। ये देखो, ये क्वेश्चन है, इसका उत्तर है चिमण्या नष्ट झालेल्या नाहीत, त्या शहराऐवजी खेड्यात, शेतात आणि जंगलात राहतात। माणसाची हाव वाढायला लागली। उत्तर, माणसाने निसर्गाचा जास्त वापर करून झाडे तोडली व मोठ्या इमारती बांधल्या, त्यामुळे पक्ष्यांचे नुकसान झाले। प्रश्न 3, पुढील प्रसंगात तुम्ही काय कराल। रस्त्याने जाताना जखमी चिमणी दिसली तर, मी तिला सुरक्षित ठिकाणी नेईन, पाणी व अन्न देईन आणि आवश्यक असल्यास पशुवैद्यक किंवा पंछी मित्रांची मदत घेऊन चर्चा करा। पक्ष्यांचे कमी झालेले प्रमाण व त्याची कारणे या विषयावर गटामध्ये चर्चा करा। झाडांची तोड, सिमेंटची वाढती प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर यामुळे पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे। चिरचिर व शब्द सारखे आणखी नादमय शब्द शोधा व लिहा। किलबिलाट, खलखलाट, सलसलाट, गडगडाट, ढालांचा कडकडाट। क्या पाठाचे सारांश जे आहे ना, चिमणीचे करंट, इसका सारांश है। या पाठात ईशा आणि तिच्या आईमधील संवाद, चिमण्याचे महत्त्व सांगितले आहे। शहरामध्ये सिमेंटच्या इमारती वाढल्यामुळे आणि झाडे कमी झाल्यामुळे चिमण्या सहज सरून खेड्यापाड्यात जाऊ लागल्या। आई ईशाला चिमण्यासाठी घरटी आणून देते आणि झाडे लावायला सल्ला देते। या पाठातून पंछी वाचवणे, त्याच्यासाठी घरटी व अन्य पानांची व्यवस्था करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा संदेश मिलतो। और टेक्स्ट बुक में देखो, इधर पूर्ण विराम, मध्य विराम, स्वल्प विराम का जो दिया हुआ है, अनुविराम, ये सब का प्रैक्टिस करना। और इधर भी कुछ वाक्यों का मतलब दिया हुआ है, ये देखो, इसको भी पढ़ना। और मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।